हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, जो काय हायड्रोजन आहे, या हायड्रोजनचे जे काय आयसोटोप्स असतील किंवा त्या आयसोटोप्सच्या काही फिजिकल प्रॉपर्टी असतील त्या आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, याचे जे काही मेथड ऑफ प्रिपरेशन्स असेल त्या आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर स्टार्ट करूया. पहा, लॅबोरेटरी प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन. स्टार्ट करूया सुरुवातीला. Preparations of dihydrogen, that is the H2. First one is the laboratory method. It is prepared by the reactions of dilute acid with metal. कशा प्रकारे आपण प्रिपेअर करू शकतो? इट्स रिॲक्शन्स विथ डायल्यूट ॲसिड विथ मेटल. डायल्यूट ॲसिड आणि मेटलची रिॲक्शन करायची. मग कोणते मेटल वापरायचे? तर झिंक वापरू शकतो, मॅग्नेशियम किंवा आयर्न वापरू शकतो. विच आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन हायड्रोजन इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे ज्याच्यामध्ये कशी अरेंजमेंट करतो आपण एलिमेंटची? तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. मग जे एलिमेंट काय आहेत, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन हायड्रोजन, हायड्रोजनपेक्षा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅल्यू असणारे एलिमेंट्स असतील तर या एलिमेंट बरोबर याची रिॲक्शन्स करायची. आपल्याला काय मिळेल त्या ठिकाणी? हायड्रोजन त्या ठिकाणी मिळेल. पहा कशा प्रकारे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. पहा या ठिकाणी आपण पाहूया. A series arrangement of metallic element or ions according to their electrode potential determined under specified condition. मग या ठिकाणी त्याला इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्याची अरेंजमेंट करतो. मग पहा, पोटॅशियम आहे, नेक्स्ट सोडियम आहे, म्हणजे ते इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहे, कार्बन असेल, झिंक असेल, आयर्न असेल, टीन असेल, लीड असेल, हायड्रोजन असेल, कॉपर असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल आणि प्लॅटिनम असेल. तर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाचे आहे? मग हायड्रोजनच्या वरचे जे इलेमेंट्स आहे हे इलेमेंट आपण या ठिकाणी वापरू शकतो. पहा, मोस्ट रिॲक्टिव्ह आहे हे, आणि खाली जर गेलो तर कसे येते? लेस रिॲक्टिव्ह आहेत. पहा या ठिकाणी. मग पाहूया आपण कशा प्रकारे प्रिपेअर करतो. झिंक प्लस टॉइस ऑफ HCl दे गिव्स ZnCl2 प्लस H2. काय बोलतो त्या ठिकाणी? लिबरेट होईल. कशा प्रकारे प्रिपेअर केला? इट्स रिॲक्टेड विथ डायल्यूट ॲसिड. मेटल आणि डायल्यूट ॲसिडची रिॲक्शन्स केली की आपल्याला काय मिळालं त्या ठिकाणी? H2 त्या ठिकाणी मिळाला, म्हणजेच डायहायड्रोजन या ठिकाणी आपल्याला मिळतो. किंवा पहा, झिंक प्लस H2SO4 ZnSO4 plus H2. It can also prepared by the reactions of zinc with aqueous alkali. झिंकची aqueous alkali बरोबर जरी रिॲक्शन्स केली, ॲसिड बरोबर केल्यानंतर मिळतो, पण अल्कली बरोबर जरी केली तर या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन मिळतो. कशा प्रकारे? Zn प्लस टॉइस ऑफ NaOH दे गिव्स Na2ZnO2 प्लस H2. Let us do experiment. Step first. Take Wolf's bottle, a Thistle funnel and a tube. Arrange the above apparatus with the help of the teacher. Third one. Please place some granulated pieces of zinc in the Wolf bottle containing water. Step fourth आहे. Pour hydrochloric acid by using Thistle funnel. पहा कशा प्रकारे आहे. वुल्फ बॉटल आहे, थिस्टल फनेल त्या ठिकाणी आहे, डिलिव्हरी ट्यूब आहे, या ठिकाणी एक ग्रॅन्युलेटेड झिंक असेल, HCl आपण पोर केलं तर काय होतं या ठिकाणी आपल्याला पहा, तर H2 चे बबल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. H2 गॅस या ठिकाणी आपल्याला तयार झालेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे हे याचं काय आहे? ॲक्टिव्हिटी आहे पहा त्याची. नेक्स्ट MCQज आहेत पहा. इन लॅबोरेटरी मेथड विच काइंड ऑफ मेटल इज यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन. कोणता मेटल वापरतो आपण? मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन हायड्रोजन, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन हायड्रोजन, बाय एनी काइंड ऑफ मेटल, अँड द लास्ट वन कॅन नॉट बी प्रोड्यूस. त्या ठिकाणी मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. पहा या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह
element than hydrogen. Next, in a laboratory method dihydrogen can be produced by, कशामधून प्रोड्यूस करतो आपण, A, B, C or none of the above. तर या ठिकाणी आपण ऍसिड सुद्धा वापरतो आणि अल्कली सुद्धा या ठिकाणी आपण वापरतो. पहा, ऍसिड ॲज वेल ॲज अल्कली. कमर्शियल प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन कशा प्रकारे आपण पहा कमर्शियल प्रोडक्शन करतो. त्याचं कमर्शियल म्हणजे इंडस्ट्रियल मेथड बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करतो. इट इज अ बेसिक मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायड्रोजन or dihydrogen. A small quantity of 15 to 25% of acid or alkali is added to water to make it is a good conductor. When electricity is applied, water breaks into oxygen and dihydrogen gas. एखादं सोल्युशन्स आपण घेतलं, वॉटर घेतलं, तर वॉटरमधून इलेक्ट्रिसिटी जर पास केली तर या ठिकाणी जो काही बॉन्ड असेल, वॉटरमधला जो बॉन्ड असेल तो ब्रेक होतो आणि काय होतं त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय होतात, सेपरेट होतात. म्हणजे O2 गॅस आणि H2 गॅस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पहा, डायहायड्रोजन गॅस इज कलेक्टेड ॲट कॅथोड अँड ऑक्सिजन ॲट ॲनोड. मग डायहायड्रोजन कुठे मिळतो आपल्याला, कॅथोडला मिळतो, आणि ऑक्सिजन कुठे मिळतो आपल्याला, ॲनोडला मिळतो. पहा, H2 आहे, इलेक्ट्रोलिसिस होतं याचं, 2H2 प्लस O2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन कशा प्रकारे पाहायला मिळतं. पहा, ॲस्बेस्टॉस डायफ्रॅगम आहे, या ठिकाणी 2 इलेक्ट्रोड आहे, प्लॅटिनम बॅटरी त्याला आपण जोडलेले आहे, इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट केलेलं आहे, आणि H2 त्या ठिकाणी आहे. पहा, तर काय होतंय पहा, या ठिकाणी H आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय होतात, सेपरेट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पहा, बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉर्म ॲक्वियस बॅरियम हायड्रॉक्साईड सेकंड मेथड आहे. पहा, दिस गिव्स हाय प्युरिटी और प्युरिटी इज ग्रेटर दॅन 99.95% dihydrogen is obtained by electrolyzing warm aqueous barium hydroxide solution between nickel electrode. सेकंड मेथड आहे, यामध्ये सुद्धा आपण काय करू शकतो, 99.95% आपण त्या ठिकाणी प्युअर सोल्युशन तयार करू शकतो. थर्ड वन इज बाय द इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन और क्लोरो अल्कली प्रोसेस. It is an industrial process for electrolysis of sodium chloride. Dihydrogen is obtained by as a byproduct in the manufacture of sodium hydroxide and chlorine. Byproduct म्हणून सुद्धा मिळतो आपल्याला. कशा प्रकारे मिळतो पहा, the reactions that take place are, कशी रिएक्शन्स होते, at cathode anode twice of Cl minus they gives Cl2 gas plus 2 electron, at cathode twice of H2 plus 2 electron, they convert into H2 plus twice of OH minus. The overall net reaction is a twice of Na plus aqueous plus twice of Cl minus aqueous plus twice of H2, they gives Cl2 plus H2 plus twice of Na plus aqueous plus 2 OH minus. पहा, याप्रमाणे आपल्याला पाहता येईल कशा प्रकारे इलेक्ट्रोलिसिस होतं. ॲक्वियस सोडियम क्लोराईड असेल, ॲनोड असेल, कॅथोड असेल, सर्किट पूर्ण केले या ठिकाणी आपल्याला. तर पहा, कॅथोड आणि ॲनोडवरती आपल्याला हे डिपॉझिट झालेले पाहायला मिळेल. क्लोरीन गॅस असेल इकडे आणि हायड्रोजन गॅस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट MCQs. ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर ॲसिड और अल्कली इज ॲडेड टू मेक. इलेक्ट्रोलिसिस करत असताना आपण त्या ठिकाणी ॲसिड किंवा अल्कली वापरतो. का वापरतो, तर त्या ठिकाणी आपण त्याला वापरतो कशामुळं, टू मेक इट अ गुड कंडक्टर. नेक्स्ट,
During electrolysis of brine solution, dihydrogen is obtained as. कशा प्रकारे मिळतो? मेन प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट, बोथ, नन ऑफ दिस. तर तो बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला मिळतोय. पहा कमर्शियल प्रोडक्शन, सेकंड पार्ट पाहूयाचा. बाय द रिएक्शन्स ऑफ स्टीम ऑन हायड्रोकार्बन्स और कोक. Reactions of steam on hydrocarbons or coke at high temperature in the presence of catalyst yields dihydrogen. मग पहिली मेथड आहे यातली फ्रॉम हायड्रोकार्बन्स, CnH2n plus 2 plus NH2O at 1270 Kelvin, 1270 Kelvin in presence of nickel. They give NCO plus 3n plus 1 H2. For example, CH4 plus H2O. या ठिकाणी पहा मिथेन आहे आणि H2 आहे. काय रिएक्शन्स होईल? CO plus thrice of H2O. Reactions of steam on hydrocarbons or coke at high temperature in the presence of catalyst yield dihydrogen. मग पहा फ्रॉम कोक पासून कसे मिळू शकते? आता कोक आहे इन प्रेझेन्स ऑफ H2O, 1270 केल्विन टेम्परेचर आहे, कार्बन मोनॉक्साईड मिळतो आणि या ठिकाणी H2 सुद्धा आपल्याला मिळते. पहा व्हॉट इज द वॉटर गॅस? वॉटर गॅस म्हणजे काय? द मिक्सचर ऑफ CO अँड H2 इज कॉल्ड वॉटर गॅस. इट इज प्रोड्यूस फ्रॉम सीवेज, सॉडस्ट, क्रॅप वूड, न्यूजपेपर एक्सेट्रा. It is useful for the synthesis of methanol and number of hydrocarbons. It is also called synthesis gas or syngas. What is a coal gasification? Wash process म्हणजे काय आहे? The process of producing syngas from coal is called coal gasification. पण ही जी काही प्रोसेस असेल कशापासून? तर कोल पासून काय मिळतं आपल्याला? सिनगॅस मिळण्याची प्रोसेस असेल त्याला आपण काय म्हणतो? कोल गॅसिफिकेशन म्हणतो. पहा कार्बन असेल म्हणजे कोल असेल पहा या ठिकाणी प्लस H2O, दे गिव्स CO प्लस H2 आणि ही जी प्रोसेस असेल त्याला काय म्हणतो आपण? कोल गॅसिफिकेशन. व्हॉट इज द वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन? द प्रोडक्शन ऑफ dihydrogen can be increased by reacting carbon monoxide of syngas with steam in the presence of iron chromate catalyst. CO फॉर्म झाला. पहा कशापासून फॉर्म झाला? हा आपल्याला कोल पासून फॉर्म झाला. CO प्लस H2O, दे गिव्ह CO2 प्लस H2. अजून त्या ठिकाणी आपण लार्ज प्रमाणामध्ये मिळवू शकतो. पहा डिफरंट सोर्सेस ऑफ कमर्शियल प्रोडक्शन ऑफ डायहायड्रोजन. कोणते सोर्सेस? डायहायड्रोजन प्रोडक्शन पेट्रोकेमिकल पासून किती पर्सेंट मध्ये मिळतोय आपल्याला? तो 77% मिळतोय. कोल पासून आपण किती मिळवू शकतो? तर तो 18% मिळतोय आपल्याला. इलेक्ट्रोलिसिस पासून आपण 4% घेतो आणि अदर मेथड पासून आपण 1% मध्ये तो मिळवू शकतो. पहा MCQs. वॉटर गॅस इज अ मिक्सचर ऑफ. वॉटर गॅस म्हणजे काय आहे? ऑप्शन ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल? तर ऑप्शन या ठिकाणी डी असेल, CO प्लस CO अँड H2 किंवा CO प्लस H2 म्हणूया आपण. कमर्शियल प्रोडक्शन्स ऑफ डायहायड्रोजन फ्रॉम पेट्रोकेमिकल इज किती पर्सेंट आहे ते? A, B, C और D. ऑप्शन बी इज करेक्ट, 77%. Thank you.